हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 4 इन फुकेट आणि आम्ही आज निघतोय या हॉटेलवर ना. एक रिसॉर्ट बुक केलं, दुसरा एक रिसॉर्ट बुक केलाय. तर आजचा दिवस आम्ही तिकडे जाणार आहे आणि उद्या रिलॅक्सिंग आहे फुल. आणि उद्या तिकडनं आम्ही बँकॉकसाठी निघू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही चेकआउट करतो या हॉटेलमधनं 7Q बँक्यू पतंगमधनं आणि आम्ही चाललोय फुकेटमधील एक रिसॉर्ट आहे. कुठला? संथिया रिसॉर्ट आहे, तिकडे चाललोय. तर तिकडे जाताना पहिले आपल्याला इकडनं कॅब बुक करायची आहे. त्यानंतर तिकडनं स्पीड बोट आहे आणि स्पीड बोटवरनं बीचच्या आयलंडवरती येतोय रिसॉर्ट. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला बाय. चला फायनली आपल्याला कॅब भेटलेली आहे आपली आणि आम्ही आता चाललोय पतंगमधनं दुसरीकडे. डिनरी बसते. स्कूल बघा इकडची, इंटरनॅशनल स्कूल एक नंबर आहे. प्लेग्राऊंडच केवढा आहे, पार्किंग एरिया. वा, गेट 3. वाव, नुसता खर्चा करी, पैसा संपवी. ठीक आहे, मला आता दे, मला इन्स्ट्रुमेंट घ्यायचे. तुझे इन्स्ट्रुमेंट मागत ते मला नाही माहित, उडवायला आलोय. खपला पैसा खपला. तर फायनली आपण पोहोचलोय संथिया रिसॉर्टला जायला. तिकडनं आपल्याला आपली स्पीड बोट आहे. तर आता तिकडे चेकिंग करायची आहे पहिले, त्यानंतर आपल्याला स्पीड बोटने रिसॉर्टला जायचं आहे. तर फायनली चेकिंग करून आम्ही आता चाललोय बोटवर आणि बोटवरनं आपण जाणार आहोत रिसॉर्टला. तर फुल तुम्हाला दाखवतो आता. खूप भारी आहे इकडनं, व्ह्यूच भारी. हाच व्ह्यू भारी आहे तर तो व्ह्यू तर खतरनाकच असेल. खूप ग्रँड मरीना. हे हॅलो, वेअर आर यू फ्रॉम? I'm from India. Look at this. Yeah. Wow. You know. What a view. Yeah, go this way. Adventure. Wow. पाणी भरून घ्यायचं का? पाणी भरून घ्यायचंय का? तर फायनली आपली स्पीड बोट बघा, हे बघा. लुक ॲट दिस. This is speed boat. Please be careful, sir. चला आपली फायनली बोट निघालेली आहे. तर आज आम्ही मागे बसलोय, काल मागे बसायला नाही मिळालं. आज मागणं आहे बघा, पाणी कसं उलटंय. ही प्रायव्हेट आहे म्हणून जास्त काय नाही. आणि काल आम्ही जास्त काही केलं नाही म्हणून मुद्दामून बोललो जाऊ दे, उद्या परत आपल्याला हेच दाखवायचं आहे. आज मजा येणार आहे बघा ब्लॉगमध्ये.
जबरदस्त व्ह्यू आहे इकडनं. फायनली पोहोचलेलो आम्ही. हेच आपले रिसॉर्ट आहे, हाच रिसॉर्ट आहे तिथे आपण आज स्टे करणार आहे. चला आता कंटिन्यू राहा. असं काही लोकेशन आहे. इकडनं परत बोटमधनं उतरून आपल्याला इकडे जायचं आहे. एन्जॉय मुवमेंट आहे. ओय हॅलो शिवानी, कुठे आलोय जरा आपल्या ब्लॉग्स मध्ये सांग. संथिया नावाचं एक रिसॉर्ट आहे. हे एक फुकेटमधलं एक 5 स्टार रिसॉर्ट आहे. ते एक प्रायव्हेट आयलँडवरती त्यांनी ते रिसॉर्टची फॅसिलिटी हे करून दिली. म्हणजे हा खूप आयसोलेटेड टाईप असतो. म्हणजे इथे पब्लिक खूप कमी असतो आणि लिमिटेड असतो. तर आपल्याला नेचर बघा किती क्लिअर दिसते आणि पब्लिक पण खूप कमी आहे इथे. तर खूप आपल्याला एन्जॉय करता येईल, फील घेता येईल नेचरचा आणि छान वाटेल. तिथे आपण बघितलं ना मग अशी शॅक्स होते झोपायला. ते म्हणजे इकडचीच लोक आहेत फक्त. सो पब्लिक पण बघाल तर कमी आहे, मजा करता येईल. फुल एन्जॉय. एक नंबर माहोल आहे. चला तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की बुक करा. फुल खूप आधी वाईब आहे, वाईब आहे. आणि आधी बुक करा म्हणजे प्राईस थोडी कमी मिळेल. मला थोडं महाग मिळाला पण त्याच्यातलं पण आम्ही थोडासा बजेटवाला रूम केला आमचा. बट खूप आधी केला असेल तर कदाचित स्वस्त पण मिळेल. तर चला भेटतो डायरेक्ट रूमवर जाऊन. सगळं इकडे लाकडाचं आहे. संथिया हे बघ, तिकडे आपल्याला घेऊन जातो. कार पण बघा. जेवढा व्ह्यू कॅप्चर करू तेवढा कमीच आहे इकडे. हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. हा बघा जबरदस्त व्ह्यू आहे. स्विमिंग पूल आहे इकडे. एक नंबर व्ह्यू आहे. वाव वाव. तर चला फायनली आम्ही चाललो आता रूमवर. चेकिंग केलेलं आहे इकडे संथिया हॉटेलला आणि आम्ही आता निघतोय डायरेक्ट रूमला. तर रूमवर जाऊन तुम्हाला भेटतो. चला. डोंगरावरती त्या लोकांनी एक वेगळी दुनिया बसवलेली आहे. खतरनाक. 22012212 आपला नंबर आहे. 2209 आहे. खूप भारी आहे. सगळं लाकडाचं आहे. इकडे मजबूत बांधलेलं आहे. चला रूम दाखवतो तुम्हाला. संथिया 2209. हे बघा बेल बघा. चावी घे. ओपन द डोर. वाव. जस्ट रूम मध्ये आलोय आणि रूम मध्ये येता येता बघा हा व्ह्यू बघा. एक नंबर आहे. हे बघ, हे बघा हा बेड आहे. वरचं इंटिरियर पासून सगळं एक नंबर आहे बघा. हा एक बेड आहे फुल आणि हा छोटा बेड आहे. रिलॅक्सिंग सोफा टाईप. आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो. इवाने उघड. हा व्ह्यू बघा. इकडे पण एक
दिलेला आहे, टेबल दिलाय, टीपॉय दिलाय आणि बाथटब आहे आणि सर्वात भारी असा व्ह्यू. काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. आणि इकडनं पूर्ण असं भारी आहे बघा. लाकडाचीच घर आहेत सगळी. हा, कोण नाही, असं शांत एकदम हे बघा. बाथटब आहे आणि फुल मजा, एक नंबर माहोल आहे, माहोल. चला फायनली निघालोय आम्ही. आता जाऊन एक्सप्लोर करतो कसा काय रिसॉर्ट आहे आणि बोटिंग पण करायची आहे. पण बोटिंग ऍक्च्युली 4 पर्यंत आहे. आता आम्ही पोचायलाच आम्हाला 4 वाजायला आले. तर चला बघू कसं काय, नाही तर मग सकाळी करू आपण बोटिंग. तर चला, लेट्स गो. वाव, तर फायनली आम्ही आलोय बीचवर. संतिया बीचवर आलेलो आहो आणि हे बघा बघूया काय आहे. फायनली आम्ही पॅडल बोट घेतलेली आहे आणि आम्ही आता चाललोय पॅडलिंग करत करत पुढे. बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे. चला, फुल एन्जॉय. हे हालू नको. सौरभला मस्त जमलेलं आहे. मी तर एन्जॉय करते डायरेक्ट. फक्त अपने पास रेडीमेड है चलाने वाला. पाण्यात टाकून दे. लाईव्ह जॅकेट आहे. सुंदरसा असा व्ह्यू आहे इकडनं. फिरव जाऊ नाही तर फायनली जस्ट झालेली आहे बोटिंग आणि खूप मजा आली. तुला मजा आली काही मग? हा तुम्ही बघितलंच असेल कशी काय मागे बसलेली, आधी पुढे बसलेली. पुढून हिला काही जमत नव्हतं, सो हिला बोललो मागे बस, मग मी चालवतो. कशी चालवली मी? मस्त चालवली, एकदम भारी. अरे ठीक आहे, चला आता फोटोशूट करूया थोडं आणि मग रूमवर जाऊया, कारण की संध्याकाळी डायरेक्ट लंच आहे. डिनर आहे. आता वाजलेत किती? 4:30 5 वाजत आलेत. पण इकडे ऊन बघा केवढं आहे. 5 वाजता भयंकर ऊन आहे इकडे. खूप भारी माहोल आहे. ज्यांना कोणाला बुक करायचं असेल तर नक्की विजिट करा इकडे आले तर. थोडं कॉस्टली आहे पण एकदम रिलॅक्सिंग आहे. फुल म्हणजे ना माहोलच वेगळा आहे इकडे. एकदम शांतता आहे. कोणाचं काही चिकचिक चिकचिक चकचक काय नाही. वेगळीच एक दुनिया आहे इकडे. मजा येते इकडे. चला तर आता मी नंतरच तुम्हाला भेटेन. थोडं एन्जॉय करतो इकडे मस्त बीचवर. तर फायनली वाजले तिकडे 6 आणि सनसेट दिसतोय का बघू आपण. सन झाकला गेलेला आहे क्लाउड्सच्या मागे.
तर आता वाजलेच 7 आणि इकडचा व्ह्यू बघा हॉटेलचा आणि मागचा व्ह्यू पण बघा. भारी एक नंबर असा माहोल झालेला आहे आणि हवा सुटली ना, एकदम गार सुटली हवा, असं वाटतं इथे झोपून जावं. आता थोड्याच वेळानं आम्ही जाऊ परत हॉटेलला आणि नंतर आम्ही जाऊ डिनरला. तर चला भेटतो तुम्हाला, तोपर्यंत व्ह्यूचा आस्वाद घ्या. तर फायनली आम्ही बीचवरनं आलोय आपल्या रूमवर परत आणि व्ह्यू बघा इकडचा, फुल ॲटमॉस्फिअर आणि शांतता एवढी आहे ना, मजबूत असं पीस आहे, एकदम पीसफुल वातावरण आहे. आता थोड्या वेळाने आम्ही ना, आता वाजलेच 7 आणि 8:30-9 वाजेपर्यंत ना आम्ही जाऊ परत डिनरसाठी. तिकडे फायर शो आहे, तर तो फायर शो बघायला विसरू नका, खूप मजा येणार आहे. आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहेत फायर शो. तर चला आता पटापट जाऊ, फ्रेश होऊ थोडा आणि रेस्ट करून लगेच जाऊया डिनरसाठी. चला हे बघा रेडी होऊन पहिलेच बाहेर जाऊन मोकळी होती. तर मी आवरत होतो, सगळं बंद केलं, लॉक कर. हे बघा उलटी आहे चावी, त्या बाजूला फिरवलंय आपलं. हां आता परत एकदा राईटला फिरव. हां काढ. अरे तर चला आता फायनली आपण चाललोय डिनरला. दिसतंय की नाही का माहित नाही, खूप लाईट लो आहे. आतमध्येच आहे, रिसॉर्ट मध्ये 5-6 हॉटेल्स आहेत, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी असतं बुफे डिनर. आज वेनेसडे तर सितारामध्ये त्यांचं बुफे डिनर आहे. आता आम्ही चाललोय सिताराला, तर तिकडे जाऊनच भेटतो. थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे 2 मिनिटाचं, जास्त लांब नाही. तर चला जातो, एकदम माहोल असेल मला तरी वाटतं, बघूया गेल्यावर समजेल. ते आता फायर शो चालू आहे थोड्याच वेळ. वाव वाव, हे बघ आलं का. कसं वाटलं, कसं वाटलं. खूप भारी होतं आणि ते असे मला आवडणारे फटाके पण त्याने फटफट आणि भारी होतं ते. दोन्ही हाताने घेऊन सगळं फायर होतं मस्त.
मस्त केलं. जबरदस्त केलं त्या लोकांनी. मस्त वाटत नसेल ना तेवढं ते ऍक्च्युअली लाईव्ह मध्ये एक नंबर वाटत होतं. आणि फुल लाईट्स ना बंद केलेले, आता हे चालू केले. असे लाईट्स बंद केलेले, एक नंबर जबरदस्त वाटत होता. चला आता जेवण आलेलं आहे, जेवण पण जेवून घेऊया आपण. चला हे बघा, हे लोक होते. भारी गेलं परफॉर्म. हा बघा डेझर्ट, वॉटरमेलन, पायनॅपल अँड 3 केक्स. बघा तिकडेच बसू ना. ते बघा डेझर्ट आणलेलं आहे. डेझर्टमध्ये बघा काय काय 3 केक आहेत. हा स्ट्रॉबेरी केक आहे, ऑरेंज केक आहे आणि हा चॉकलेट केक आहे विथ ब्लूबेरी. आणि ह्याच्यात बघा पायनॅपल आणि वॉटरमेलन. खूप जबरदस्त आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे. आणि हिचा बघा फोटोशूट चाललंय. चला फटाफट खाऊन घेऊया. पहिले आपण सुरुवात करूया वॉटरमेलननी. हा केक खाऊन ना मला ना लहानपणीची आठवण झाली. ते ऑरेंजचं ते नाही का सायकलवर केकवाले यायचे नाही का, तसं फील आहे का. ऑरेंजचं पण ते बिस्किट मिळतं ना क्रीमवालं, डोळे असतात ते क्रीमवालं ऑरेंज, तसं लागतं. कुठलं नाव नाही आठवत, गोल असतात डोळे आणि लिप्स असतात. मला तर बाबा ते लहानपणी नाही का सायकलवर यायचे केक आणि बड्डेला आणायचे पहिले केक, ते तसं केकचं हे दोन खाऊन बघ, सेम फील आहे. स्ट्रॉबेरी आणि क्रीम. आता बघा हा केक काय आहे बघूया आपण. ट्राय करूया म्हणे. चॉकलेट आहे, ब्लूबेरी आहे, ब्लूबेरी आहे. म्हणजे जास्त क्रीमी नाही आहे. स्पॉन्ज स्पॉन्जी मटेरियलमध्ये असं काय ते क्रीमी नाही आहे, असं नॉर्मल आहे. चला तर गुड नाईट गाईस. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय आम्ही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण हा रिसॉर्ट म्हणजे 2 दिवस तर आपण 2-3 दिवस सिटीमध्ये घालवले तिकडच्या फुकेटमध्ये. आणि हा पर्सनली आयलंडवर रिसॉर्ट बुक केलेला आपण. आणि इकडे खूप शांतता आणि खूप पीसफुल आहे. एक नंबर. म्हणजे आम्ही आल्यापासून ना एकदम शांतता आहे, एकदम म्हणजे असं काय कोणाचं हा एकदम रिलॅक्सिंग आहे. आणि फुल म्हणजे माहोल वेगळाच आहे इकडचा. हा व्हिडिओमध्ये कळेलच. म्हणजे नेचर छान वाटते सनसेट पासून, म्हणजे ते छान होतं सगळंच पूर्ण. सनसेटला आम्ही जिकडे बेड असे टाईप होते खाली झोपायला होतं, आम्ही झोपलेलो. एक नंबर असं म्हणजे ना उठावसंच वाटत नव्हतं की परत यावं रूमवर. तिकडनं जो व्ह्यू दिसत होता आणि एकदम थंडगार हवा, एक नंबर भाई, मजा आहे. येऊन इकडे आम्ही खरंच म्हणजे आमचे पैसे वाया नाही गेले, वसूल झालेले आहेत. कारण की रोज आपण हेक्टिक डे घालवतो, तर इकडे नक्की ज्यांना म्हणजे असं पीसफुल दिवस पाहिजे असतील तर थोडे पैसे घालवा आणि इकडे नक्की या. हां तर चला, हां ते पैसे हां हां तर चला आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता चाललो आम्ही रूमवर. आणि रूम पण एक नंबर आहे, बघितलीच असेल. तर डे 4चा समाप्त झालेला आहे. आता आपण उद्या इकडनं डे 4 समाप्त नाही झालेला आहे. डे 4चा आपण संतियामधनं उद्या कुठे बँकॉकला जाणार आहे. उद्या आपण संतियामधनं 3 वाजता सोडणार आहे इकडनं आपण संतिया रिसॉर्ट. तर इकडनं आपण जाणार आहे डायरेक्टली बँकॉकला. म्हणजे पहिले आपण जसं आलो तसंच आपण पहिले फुकेट एअरपोर्टला जाऊ. तिकडनं आपली फ्लाईट आहे, फ्लाईटनी बँकॉकला 1.5 तास आहे. आणि नंतर मग बघूया कसं काय ब्लॉगमध्ये. तुम्ही बघत राहा, कंटिन्यू राहा. तर चला आता आजचा ब्लॉग तर इथेच एंड करतो. गुड नाईट, शुभरात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी. बाय. व्ह्यू बघा, एक नंबर असा व्ह्यू आहे सकाळचा. इकडनं हॉटेलमधनं आहे हा व्ह्यू. जस्ट फ्री मसाज घेतलं, कॉम्प्लिमेंटरी मसाज होता आम्हाला पॅकेजमध्ये आमच्या. कसं वाटलं? शॉर्ट होता पण मस्त होतं, एक नंबर होतं.
थोडं रिलॅक्स झालं. मजबूत, मजा आली, रिलॅक्स वाटतं एकदम. तर चला आता ब्रेकफास्ट करून घेऊया फटाफट. चला बघूया काय आहे ब्रेकफास्ट मध्ये मेनू. एवढं सगळं ब्रेकफास्टला आहे मेनू. हा बघा ब्रेकफास्टची डिश आलेले आहेत. ब्राऊन ब्रेड, चॉकलेट क्रोसा, ग्वावा, काजू आहेत, त्यानंतर जॅम आहे, चॉकलेट आहे आणि इकडे आमलेट आहे, आपलं कलिंगड वॉटरमेलन आणि ह्याच्यात बटर आहे, सॉल्टेड बटर. आणि इकडे बघा म्युझिक शो चालू आहे. वाजले 10 आणि आम्ही आलो आता बीचवर थोडा वेळ टाइम स्पेंड करण्यासाठी. तर बघूया. आपल्याला आता निघायला लागेल. आपली 4ची फ्लाईट आहे तर 2-3 तास आधी तरी चेक इन करायला लागेल. तर बघूया आता कसं काय. लवकर जायला लागेल. थोडा वेळ थांबूया इकडे, मजा करूया आणि मग निघूया. तिकडनं चेकआउट करून आपल्याला परत आपल्या स्पीड बोटने जायचं आहे. तिकडनं आपल्याला परत बोल्ट असेल एअरपोर्टपर्यंत. तर चला कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. वाजले 11:30 आणि आम्ही आता निघतोय चेकआउट करायला इकडनं. आणि आज आपण चाललोय बँकॉकला. तर आता पहिले एअरपोर्टला जाऊ फुकेटच्या. तर आता फटकन जातो कारण की खूप उशीर झालाय. कारण की स्पीड बोट लागलेली आहे, ती 12ची आहे. तर जातो आणि तिकडे चेकआउट करतो फटाफट. आपल्या बॅगेज ऑलरेडी गेलेल्या आहेत शिपवर. तर चला भेटतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. भेटू बँकॉकमध्ये. खूप भारी आहेत रूम्स, तर एक नंबर होत्या आणि ॲटमॉस्फिअर तर एक नंबर होतं. इकडचा माहोल वेगळंच होतं. खूप एन्जॉय केलं आम्ही. एकच दिवस होतो पण फुल एन्जॉय केलं. आणि बघू नंतर परत एकदा प्लॅन झाला तर नक्की येऊ इथे. डायरेक्टली इथेच येऊ, कुठे दुसरीकडे नाही जाणार. तर आता चाललो आहे वरून गाडी असेल त्यांच्या सेमिनार थ्रू, असेंब्ली थ्रू गाडी असेल ती आपल्याला खाली घेऊन जाईल. आणि इकडे सगळं लाकडाचं आहे. घरं सगळी लाकडाची घरं आहेत. A to Z सगळी घरं लाकडाची आहेत. तर चला आता डायरेक्ट आपण जाता जातात भेटू. जास्त काय बोलणार नाही, भेटतो. ही असेंब्ली रूम आहे आणि इकडनं आपल्या गाड्या आहे बघा. गाड्या लागलेल्या आहेत. तुम्हाला जिथे जायचं तिथे सोडतात ती लोक. बघा येऊन बसली पहिलेच. कसे दिलेले तर चला फायनली निघालोय आम्ही आणि बाय करूया आपण संतियाला. खूप भारी आहे बघा. आता आपली बोट थांबली आहे. बघूया कसं काय तिकडे किती वेळ थांबायला लागतंय. हे बघा दिसते बोट. चला भेटतो
बोटमध्ये जाऊनच भेटतो. चला, खूप ऊन लागतंय. चला फायनली भेटूया आपण डायरेक्टली फुकेट एअरपोर्टला. तोपर्यंत बाय. चला फायनली चेकिंग झालेलं आहे आणि आपल्याला आता जायचं आहे गेट 5 ला. गेट 5 झोन 1 फुकेट टू बँकॉक. लेट्स गो. माझी ना बॅगेजमध्ये ना माझी पॉवर बँक राहिलेली चुकून, तर त्या लोकांनी परत सिक्युरिटी चेकसाठी मला बोलवलेलं. त्यांना काहीतरी दिसलं त्या बॅगेत, सो त्या लोकांनी बोलवलं आणि मग नंतर पॉवर बँक काढून परत एकदा बॅग चेक केली आणि मग मला हे बघा दिलं आहे. काय फाईन बिन काय नाही, फक्त त्या लोकांनी त्याच्यात लिहिलं आहे की तुमची वस्तू तुम्हाला परत दिलेली आहे. तर चला, तर फायनली 1.5 तासानंतर आता फ्लाईटमध्ये जायची वेळ आलेली आहे. 1.5 तास कसा बसा घालवला आहे आम्ही बसून टाईमपास करत करत. तर चला, बॅगा 10 वेळा चेक केल्या. बॅगा 10 वेळा चेक नाही केल्या. हे हिचं काय पण होतं त्याच्यात, कॉस्मेटिकचे प्रोडक्ट ठेवू नका. वगैरे असतात ते बॅगेजमध्ये ठेवत जा. हे अशा आपल्या नॉर्मल बॅग्समध्ये नका ठेवू. जे आपण कॅरी करतो आपल्यासोबत त्याच्यात नका टाकत जाऊ, कारण की ते लोक नाही अलाव करत ते. हां, अलाव नाही करत. हिला माहीत नव्हतं, हिने टाकलेलं. तर चला आता फ्लाईटमध्ये चाललो आहे आणि डायरेक्ट आता बँकॉकलाच जाऊन भेटतो तुम्हाला. आता मी झोपणार आहे, खूप दमलो आहे. काय झोपणार आहे? जेवढी झोप भेटेल तेवढी चांगलीच भेटेल. चला, हा फ्लाईट नंबर आहे आपला आणि टायमिंग बघा 16:20, म्हणजे 4:20ची फ्लाईट आहे फुकेटवरना बँकॉकला. आम्ही आता ना लुडो खेळतोय. माझं ग्रीन आहे, इमानीचं ब्लू आहे ना. कंटिन्यू राहा. कोण जिंकते कोण हारते बघू. जाऊ दे, दिलं मी, देऊन टाकलं हिला, हरवलं म्हणून ही रडते म्हणून देऊन टाकलं. रडते म्हणून देऊन टाकलं. आता बरोबरी झालेली आहे. सापशिडीमध्ये इमाने हारलेली आहे. लुडो मध्ये तू जिंकली ना, ह्याच्यात मी ठीक आहे मग हारलीस तू, मी जिंकलोय ह्याच्यात. तर फायनली आपण आलेलो आहे बँकॉकमध्ये. आता बॅगेज कलेक्ट करू, लगेच बाहेर जाऊ आणि बोल्टमधनं कार बुक करू, आपल्या हॉटेलला जाऊया. चला, एक बॅग आलेली.
अजून 2 बॅग्स यायच्या आहेत आपल्या. किती वेळ लागेल काय माहित नाही, बघूया. इकडनं येतात, नाश्ता येतात, नाही येतात नाश्ता येतात. ऑलमोस्ट 7 वाजायला आले आणि आम्हाला फायनली कॅब भेटली. ते पण दुसरा एक ॲप डाउनलोड केल्यानंतर. क्रॅप करून एक ॲप आहे आणि एक दुसरा म्हणजे बोल्ट, असे 2 ॲप आहेत. या ॲपनेच करा इकडे जर आले तर तुम्ही, कारण की इकडचे तुम्ही डायरेक्टली जर टॅक्सी करायला गेले तर डबल तिबलने सांगतात, पण आपण डायरेक्टली ॲप थ्रू गेलेले, सो आपल्याला फुल म्हणजे खूप एक नंबर कमी कॉस्टमध्ये आपल्याला सगळं झालं. तर चला आता डायरेक्टली हॉटेलला जाताच भेटतो हॉटेलला. तर फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या हॉटेलजवळ. हे बघा, इथे या बिल्डिंगमध्येच हॉटेल आहे आणि इकडे पूर्ण मार्केट आहे, सगळं मार्केट आहे इकडे. इमानी गेली आहे तिकडे चेकिंग करायला, मी पण चाललो आहे. आपल्या बॅग्स काढत होतो गाडीमधनं, सो इथे मागे थांबलेलो. तर आता जातो मी पण हॉटेलमध्ये, थोडा वेळ जाऊ, फ्रेश होऊ आणि लगेच खाली येऊ मार्केटला. बघूया, मार्केट एक्सप्लोअर करूया आजच, कारण की उद्या आपल्याला सफारी वर्ल्ड करायचं आहे. बघू कसं काय, भेटतो तुम्हाला. फायनली हे बघा, ही चेकिंग करते. 18व्या मजल्यावर चेकिंग करण्यासाठी आम्ही 18व्या मजल्यावर आलो आता. आणि इकडनं परत आपल्याला दुसऱ्या लिफ्टनी वर जायचं आहे. फायनली आपण आलो आहे हॉटेल्सच्या रूम जवळ आणि आपली जी रूम आहे ती 59 फ्लोअरला आहे डायरेक्ट. हो, फुल सन्नाटा आहे इकडे. रूम नंबर काय का? 5907. ही बघा, ही आपली रूम आहे. बघा, एक नंबर. बाहेरचा व्ह्यू बघाल ना, पागल व्हाल. हा व्ह्यू बघा, कसला मजबूत वाला व्ह्यू आहे. लिफ्ट बघा, लिफ्ट. हिमानी काय भारी हॉटेल आहे, वेगळंच आहे एकदम. रूम 59 फ्लोअरला आहे आणि आम्ही आता चाललोय आणि खाली 18 फ्लोअरला आहे. काय समजत नाही सगळं. आता 18 फ्लोअरवरना परत एक लिफ्ट करून खाली जायचंय ग्राउंड फ्लोअरला. तर आता पहिले आपण चाललोय 18 फ्लोअरला रिसेप्शनच्या इकडे आणि तिकडनं मग परत एक दुसरी लिफ्ट आहे, तिकडनं आपण जाऊ डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला. तर फायनली आम्ही आलोय खाली हॉटेलच्या बाहेर आणि इकडे डायरेक्टली मार्केट आहे. मगाशी जसं प्लॅटिनम मार्केट, इकडे मी मगाशी जसं बोललो कपड्याचे बरेच मार्केट आहेत. हे बघा,
बघूया आता कपडे कसे काय आहे तिकडे, एक्सप्लोर करूया आपण. स्ट्रीट फूड मार्केट आहे इकडे, पूर्ण स्ट्रीट फूड आहे. हे पाणीपुरी आहे. होय इमानी, इकडे स्ट्रीट फूड आहेत आणि या बाजूला सगळे हॉटेल आहेत. इंडियन हॉटेल आहेत या बाजूला, चेन्नई एक्सप्रेस, असे सगळे हॉटेल आहेत. हे बघा, मालगुडी, जलाराम, छोटीवाला, आणि या बाजूला पण हॉटेल आहेत बरेच. असं मार्केट आहे पूर्ण, कपड्यांचं मार्केट आहे, खायचं मार्केट आहे, सगळं आहे इकडे. बघू जसं आवडेल तसं आपण जाऊया. पहिले आपण उद्याची बुकिंगसाठी चाललो आहे. सफारी बुकिंग नव्हती केली आम्ही, तर त्यासाठी आम्ही बुक करण्यासाठी चाललो आहे. तर बघू कुठे काय आहे, बघूया. तर मी आलो इथे आता चिकन शोरमा खायला. शोरमा भेटला आहे बँकॉकमध्ये. आणि इमानी तिकडे ज्यूस घेते, मँगो ज्यूस घेतला आहे तिने. तर आता इकडे आपण बनवतो. माझं स्पायसी सांगितलं आहे. स्पायसी आहे ना? स्पायसी. ओके. मी काहीतरी मँगोचं घेतलं आहे. काय आहे? मँगो स्मूदी. कसं आहे? माझा शोरमा रेडी होतोय. बँकॉक म्हणजे मुंबईच वाटतं, वेगळं वाटत नाही. बँकॉक जेवायला कुठे यायचं? मालगुडी, द विलेज फूड, नॉर्थ अँड साऊथ. हे बघा, या बिल्डिंगमध्ये आम्ही, या हॉटेलला आहे, सॉरी बिल्डिंग बोलतोय, या हॉटेलला आपण राहायला आहोत. एवढं मोठं आहे बघा हॉटेल. तर फायनली आता शॉपिंगसाठी आलो आहे. हा बघा आपला हॉटेल, आणि हॉटेलच्या समोरच हा मार्केट आहे. आणि इकडे खूप सारे व्हरायटीज शर्ट्स आहेत, खूप वेगवेगळे. काय इकडे परत बॅग्स, वेगवेगळे व्हरायटीज आहेत सगळं इकडे. हे बघा, बॅग्स, बॅग काय घेते इमानी? इकडे जॅकेट्स पण आहेत. शूज आहेत पण ओके ओके वाटले मला. ते ही एक टी शर्ट घेतली आहे सोहमसाठी इमानीने. आणि अजून काय घेते बघू, काय घेते अजून, अजून काय घेते? आता टी शर्ट घेऊन झालं की आम्ही एक थोडी, ती एक लाईन बाकी आहे, ती एक बघूया. तर फायनली शॉपिंग झालेली आहे. आम्ही काय घेतलं नाही आमच्यासाठी, फक्त हिनीच घेतलेलं आहे हिच्यासाठी. आणि आता आम्ही आलोय जेवणासाठी. कुठे आलोय? तर जस्ट शॉपिंग करून झालेलं आहे. काय काय घेतलंय बघा. पर्स घेतलंय तिने, एक टी शर्ट घेतला आणि अजून एक काहीतरी घेतलंय. सगळं हिची शॉपिंग आहे. मी काय घेतलेलं नाही. तो तूच घेतलाय, मी नाही घेतलाय. इन शॉर्ट शर्ट तिनेच घेतले, सोमचा तुझा आणि माझा. हां, तर ते पण फुकेटमध्ये घेतलेलं आहे. इथे हिनेच घेतलेलं आहे. आता घेणारच ना ते काय बघितलेलं आहे. तर आता आम्ही आलोय भूक लागलेली म्हणून जेवण्यासाठी. आयलँड कुठं आलोय? इंडियन स्पायसेस. बाबा बाबा, चांगलं असं इंडियन रेस्टॉरंट भेटलेलं आहे आम्हाला. तर आता मजबूत काहीतरी चांगलं ऑर्डर कर ग.
मॅडम आमची ऑर्डर करणार आहे, बघू काय ऑर्डर करते आणि सांगतो तुम्हाला. मसाला पापड, अजून काय काय मागवलं? हॉट अँड सॉल्ट चिकन सूप आणि चिकन मसाला रोटी. ओके, चिकन मसाला अँड रोटी. आणि आता कोक आणि मसाला पापड. मसाला मस्त आहे, स्पायसी एकदम. तर फायनली आम्हाला स्पायसी फूड खायला मिळालं आहे. म्हणजे होतं फुकेटमध्ये पण चांगलं होतं, असं नाही बोलत. इंडियन हॉटेल मिळाले तिकडे सगळं चांगलंच होतं. आणि इकडे आता इंडियन स्पायसी म्हणून बँकॉकमध्ये हॉटेल आहे, जे म्हणजे आपल्या हॉटेलच्या बाजूला रेस्टॉरंट आहे. तर तिकडे आम्ही जेवायला आलो. तर तिकडचं पण म्हणजे आता पापड घेतलं आहे, एक नंबर आहे, स्पायसी आहे. बघू, जेवण पण चांगलंच असेल मोस्टली. बघू आल्यावर समजेलच कसं काय जेवण असेल ते. बघूया. खूप भारी, स्पायसी मस्त आहे. आपली टेस्ट आपल्या इंडियनपेक्षा पण भारी टेस्ट लागते. आणि हे बघा, चिकन पण आलंय, चिकन मसाला पण आलाय आणि रोट्या पण आल्यात. चला आता पटापट खाऊन घेऊ. खाऊन मग तुम्हाला भेटतो. बाय. तर आज काय आपली ट्रॅव्हलिंग जर्नीच झाली आहे मोस्टली आम्ही संतियामधनं बँकॉकला आलो. त्यानंतर हॉटेलला तुम्ही बघितलं असेल, वरना व्ह्यू कसा एक नंबर आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये, थोडं फिरलो. त्यानंतर ते आम्हाला सफारी वर्ल्डसाठी उद्याचं जे आम्हाला बुकिंग करायचं होतं त्यासाठी आम्ही गेलेलो, ते केलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ मार्केट फिरलो, थोडीफार शॉपिंग केली आणि मग जेवायला गेलो. इंडियन स्पायसीमध्ये खूप छान होतं फूड, जेवायला एक नंबर होतं. आणि त्यानंतर आता जेवून जस्ट थोडं वॉक केलं आणि आता आम्ही चाललो आमच्या परत रूमवर 59 फ्लोअरला. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. पुन्हा भेटू आपण डे 6 मध्ये. डे 5 इथेच एंड करतो. शुभरात्री, भेटूया उद्या.